नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 9 व 10 मे 2024 या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल ते सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या दिवसातील महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया. 22 वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कझाकिस्तान. मित्रांनो, 22 वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा ही कझाकिस्तान या देशामध्ये पार पडलेली आहे. मित्रांनो, कझाकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या 22 वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताने एकूण 7 सुवर्णपदकेही जिंकलेली आहे. हा पहिला पॉईंट लक्षात असू द्या, परीक्षेच्या संदर्भाने महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, दुसरा पॉईंट असा आहे की कझाकिस्तान येथे झालेल्या 22 वर्षाखालील अजिंक्यपद युवा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टी साठे हिने रौप्य पदक हे जिंकलेले आहे. हा देखील आपल्याला महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वाचा प्रश्न आहे, तो देखील नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. व्लादिमीर पुतीन यांनी कितव्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतलेली आहे? तर या मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 5व्यांदा. मित्रांनो, व्लादिमीर पुतीन यांनी 5व्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचीही शपथ घेतलेली आहे. मित्रांनो, रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतीन यांना 88% मतेही मिळालेली आहे. तर मित्रांनो, या रशियाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे. त्यांचा कार्यकाळ हा 2030 पर्यंत असणार आहे. हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या. तर व्लादिमीर पुतीन यांच्या शपथविधीला भारताचे राजदूत विनय कुमार हे उपस्थित होते. हा देखील महत्त्वाचा तिसरा पॉईंट आहे, लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. 26व्या UK आशियाई फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रीडम ऑफ सिटी ऑफ इंग्लंड अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, शबाना आझमी. मित्रांनो, 26व्या UK आशियाई फिल्म फेस्टिवलमध्ये भारताच्या शबाना आझमी या व्यक्तींना फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. मित्रांनो, 26व्या UK आशियाई फिल्म फेस्टिवलचे आयोजन हे लंडन येथे करण्यात आलेले आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारत आणि घाना देशांची संयुक्त व्यापार समितीची बैठक नुकतेच कुठे पार पडलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अक्रा, घाना येथे. मित्रांनो, भारत आणि घाना देशाची संयुक्त व्यापार समितीची बैठक ही अक्रा या ठिकाणी नुकतीच पार पडलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. दरवर्षी 8 मे या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, दरवर्षी 8 मे या दिवशी आपण ऑप्शन क्रमांक 1, विश्व रेड क्रॉस दिन हा 8 मे या दिवशी साजरा करत असतो. तर मित्रांनो, हेनरी ड्युरंट यांच्या स्मरणार्थ हा 8 मे हा दिवस रेड क्रॉस दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा देखील एक पॉईंट लक्षात असू द्या. चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. गुरुग्राम प्रशासनाने कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, युजवेंदर चहल. मित्रांनो, युजवेंदर चहल आता गुरुग्राम प्रशासनाने याची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून निवडही केलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या देशात कोविड-19च्या नवीन व्हेरियंट FLIRT चा वेगाने प्रसार होत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अमेरिका. मित्रांनो, अमेरिका देशात कोविड-19च्या नवीन व्हेरियंटचा FLIRT या नवा व्हेरियंट वेगाने पसरत आहे.
मित्रांनो, हा अमेरिका देशात कोविड-19चा FLRT हा नवा व्हेरियंट आढळून आलेला आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने स्कूल ऑन व्हील्स या उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मणिपूर. मित्रांनो, मणिपूर राज्य सरकारने स्कूल ऑन व्हील्स या उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन केलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारताने कोणत्या देशाच्या प्रशासनाच्या क्षमता वाढवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 टांझानिया. मित्रांनो, भारताने टांझानिया देशाच्या प्रशासनाच्या क्षमता वाढवण्यासाठी पुढाकार हा घेतलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. पेटीएम मनीचे नवीन CEO पदी कोणाची निवड झालेली आहे? तर आता पेटीएमच्या नवीन CEO पदी ऑप्शन क्रमांक 2 राकेश सिंग यांची निवड ही झालेली आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब तुम्ही केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. मित्रांनो, करंट अफेअरच्या बाबतीत कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये आपला मागे राहता कामा नये. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.